नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत डॉक्टर गुरुदास नोलकर सर आणि त्यांचं पुस्तक आहे हो सर, थँक्यू. आणि सरांचं पुस्तक आहे अनर्थशास्त्र. त्याबद्दल आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. सर, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिला आणि जॉईन झालात. आणि सरांचा मी थोडक्यात परिचय देतो. सर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स मधील सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे डायरेक्टर आहेत आणि इकॉलॉजिकल सोसायटीचे विश्वस्त आहेत. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे सिनियर फेलो आहेत. गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलिया एन्डेवर पोस्ट डॉक्टरल फेलो आहेत. आणि अनर्थशास्त्र ज्याबद्दल आपण बोलणार आहोत, त्यांच्या पुस्तकाला 2019चा महाराष्ट्र राज्य वाङ्मय सी.डी. देशमुख पुरस्कार मिळाला आहे. आणि त्यांचं अजून एक पुस्तक आहे शेतापासून ताटापर्यंत. या पुस्तकाला 2021चा महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार मिळाला आहे. आणि सर मराठी वर्तमानपत्र आणि मासिकातून अनेक वेळा त्यांनी लेखन केलेले आहे आणि आत्ताही प्रकाशित होत असते त्यांचे लेखन. आणि ज्या पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. हे पुस्तक अनर्थशास्त्र हे पुस्तक 2019 साली प्रकाशित झाले आहे आणि प्रकाशक हे मनोविकास प्रकाशन हे आहे. पुस्तकाला नंदा खरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकात सरांनी अगदी प्राचीन काळापासून सुरुवात करून आत्ताच्या म्हणजेच आधुनिक काळापर्यंत निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्थांबद्दल लिहिले आहे. त्यानंतर पुस्तकात सरांनी सध्याच्या अर्थव्यवस्थेमुळे जे सामाजिक आणि पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले आहेत त्याबद्दल लिहिले आहे. पुस्तकाच्या शेवटच्या भागात सरांनी अर्थव्यवस्थेशी निगडीत प्रश्नांना विचारात घेऊन शाश्वत विकास म्हणजेच सस्टेनेबल ग्रोथ या गोष्टीला प्राधान्य देणारी अर्थव्यवस्था कशी असावी हे सांगितले आहे. पुस्तकात सरांनी काय काय मते मांडली आहे त्याबद्दल आपण मुलाखतीत बोलणार आहोत. तर सर, पहिला प्रश्न हाच आहे की अशा प्रकारे इतिहासातील वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांचा आढावा घेणारे आणि सध्याच्या अर्थव्यवस्थेतील त्रुटी दाखवणारे पुस्तक लिहावे असे तुम्हाला का वाटले? कुठल्या गोष्टींनी तुम्ही प्रभावित झालात आणि असे एक पुस्तक लिहावे असे तुम्ही ठरवले? प्रभावित व्हायला कारण सगळी आपल्या आजूबाजूला आहेतच. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, पण गरिबी काही हटलेली नाही. शेतकरी आत्महत्या काही कमी झालेली नाही, किंबहुना वाढलेली आहे. आहेरे आणि नाहेरी मधली दरी खूपच वाढत चाललेली आहे. श्रीमंत लोक खूप श्रीमंत होत चालली आहेत, गरीब लोक खूप गरीब होत चालली आहेत. ज्या पद्धतीचा विकास चाललाय, ज्या पद्धतीचं शहरीकरण चाललंय, त्याच्याबद्दल एक विवेचन करावं आणि ते मराठीत करावे असं माझं फार मनात होतं. आणि याचं कारण म्हणजे मराठीमध्ये अशा प्रकारचं साहित्य आता यायला लागलेलं आहे, पण तसं कमी आहे. आणि मराठी माणसाला बरेच वेळेला आपण वी आर ॲट द रॉंग एंड असं जे म्हणतात इंग्लिशमध्ये, तसं की आपल्याला ह्या सगळ्या सिस्टीमचा, या प्रणालीचा त्रास सहन करावा लागतो. आणि मराठी माणूस हा मध्यमवर्गीय आणि मध्यमच्या खालचा एक वर्ग खाली अशाही खूप आहे. म्हणून मला वाटलं की अनर्थशास्त्र ह्या पुस्तकातून अर्थव्यवस्थेमुळे, मुक्त बाजारपेठ अर्थव्यवस्थेमुळे काय समाजामध्ये ह्रास होत चाललाय, काय वर्गीकरण होत चाललंय, विकास हा शाश्वत आहे का, हा आपण मराठी माणसाने विचारलेला प्रश्न पाहिजे. आणि ह्याच्या मागचं एक महत्वाचं कारण असं होतं की हे विचारून आपण आपल्या राजकीय पुढाऱ्यांना ह्याच्याबद्दल जाब विचारता यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जे राजकीय, आपल्याकडे पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, म्हणजे 5 वर्षात आपण एक दिवस एकाला निवडून देतो, त्याच्यापुढे तो माणूस, तो इसम जो आहे, तो 5 वर्ष आपल्याला रिप्रेझेंट करतो. आणि अशी अपेक्षा असते की आपल्याला खरोखरी त्यांनी रिप्रेझेंट करावं, तर ते होत नाही. त्यामुळे जो मतदार असतो त्यांनी त्याच्या राजकीय पुढाऱ्याला असे प्रश्न विचारून त्यांनी एक त्यांच्याकडनं आराखडा बनवून घ्यायचा, असं कुठेतरी मनात होतं. आणि पूर्वीपासूनच ते बरेच लोकांच्या मनात आलेलं आहे की असं काही राजकीय मॅनिफेस्टो जो मतदारांना हवाय तो आहे. तर ह्या ह्या कारणांमुळे मी ते मराठीत लिहायला सुरुवात केली आणि ते झालं मराठीत. आणि सर, शेतीच्या शोधाबद्दल सांगू शकाल का? म्हणजे शेतीच्या शोधाचे जागतिक इतिहासात काय महत्व आहे आणि त्यामुळे समाजात कुठले बदल झाले असे तुम्हाला वाटते? तुम्ही तुमच्या पुस्तकात म्हणजे शेतापासून ताटापर्यंत या नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकात युval नोah हरारी यांनी शेतीबद्दल मांडलेल्या मताचा उल्लेख केला आहे. आणि शेतीच्या अतिरिक्त उत्पादन क्षमतेतून
अर्थनिर्मितीची यंत्रणा प्रबळ होत गेली आणि त्याबरोबर विषमताही वाढत गेली, असे तुम्ही शेती संदर्भात पुस्तकात म्हटले आहे. शेतीचा शोध जो लागला तो साधारण एक 12-13 हजार वर्षापूर्वी लागला असं म्हणतात. आणि त्यात काही पुरावे आहेत, म्हणजे शास्त्रज्ञांनी पुरावे दाखवून दिलेत काय आहे ते. शेतीच्या आधी जर तुम्ही बघितलं तर कित्येक वर्ष माणूस हा शिकारी अन्न संकलक अवस्थेत होता, म्हणजे हंटर गॅदरर असं ज्याला आपण म्हणतो त्या अवस्थेत होता. आणि त्यामध्ये आपण सकाळी बाहेर पडायचो, जे काय अन्न गोळा करायचो, मिळवायचो, काही छोटी प्राणी मारायचो, ते एक गोळा करायचो, आणि असा आपला उदरनिर्वाह आणि दिनचर्या चालू होती. ह्याच्यामध्येच आपल्याला असं लक्षात आलं की काही प्राणी असे आहेत जे आपल्या तांडाबरोबर, आपला जो ट्राईब आहे त्याच्याबरोबर, त्याच्या आजूबाजूला राहत आहेत, आनंदाने राहत आहेत. आपल्याला त्यांचा काही उपद्रव नाही, त्यांचा आपल्याला काही उपद्रव नाही, किंबहुना आपल्याला त्यांच्यापासून काही फायदा आहे. आणि अशा पद्धतीतून, अशा ह्या नॉलेजमधनं पशुपालन हे आधी पहिल्यांदा आपल्याला लक्षात आलं की आपल्याला काही प्राणी पाळीव ठेवता येतात आणि त्यांच्यापासून फायदा होतो. त्यांच्यापासून आपल्याला मांस मिळतं, त्यांच्यापासून चामडं मिळतं, त्यांचे हाडं मिळतात ज्याच्यापासून आपल्याला काही हत्यारं करता येतात, काही अंडी मिळत असतील, दूध मिळत असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि मग आपण पशुपालन हे लवकर आत्मसात केलं. तरीही पशुपालन जरी केलं असलं तरी आपण भटकेच होतो, कारण आपल्याला इकडनं तिकडे हिंडायला लागायचं. ज्या लँडस्केपमध्ये आपल्याला जे अन्न मिळायचं ते घ्यायचो, खायचो, ते संपलं की तिकडनं पुढे जायचो. अशा पद्धतीचा आपला दिनचर्या असायची. पुढे काय झालं की ज्या पद्धतीने आपल्याला लक्षात आलं की काही पशु काही पालन योग्य आहेत, तसंच आपल्याला असंही लक्षात आलं असेल, म्हणजे एस्पेशली तांडातल्या बायकांना वगैरे, की आपण काही खाऊन फळांच्या बिया टाकून दिल्या आहेत आणि त्यातनं रोपटीवरती आली. त्या रोपट्यांना थोडे मोठे झाल्यावरती आपल्याला लक्षात आलं की अरे ह्याच झाडाची तर आपण फळं काढतो, त्यामुळे मग त्या झाडाला आपण काळजी घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने मग शेतीची सुरुवात झाली असं म्हणता येईल. म्हणजे फळबाग ही पहिली सुरुवात असेल असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला गवतांचे माहिती झाली की आपण आपण जे आज खातो अन्न, ज्याला सिरियल्स म्हणतो, हे सगळे गवतांपासून, ग्रासेसपासून आहेत, पोएसी फॅमिलीचे आहेत. आणि म्हणजे तांदूळ असो, भात असो, तर याचे फार पूर्वज आपल्याला तेव्हा सापडले होते. एमर व्हीट म्हणा, किंवा अगदी तांदूळाचा एकदम प्राचीन पद्धतीच्या काही वाण होते, ते लक्षात आले असतील. आणि अशा पद्धतीने आपली शेतीकडे आपली वाटचाल सुरू झाली. शेतीने अनेक गोष्टी झाल्या, मानवी संस्कृतीमध्ये खूप मोठे बदल झाले. पहिला मोठा जो बदल झाला तो म्हणजे माणूस एका पर्टिक्युलर जागेला जखडला गेला. पूर्वी आपण भटके होतो, आपण हिंडत होतो, आपल्याला जिथे मिळेल तिथे घ्यायचो, तिकडचं संपलं की पुढे जायचो वगैरे. पण शेतीला तुम्ही पेरणी केली की एक 4-5-6 महिन्यांनी त्याच्यात तर काही उगवणार आहे. त्यामुळे इतका वेळ आपल्याला त्या जमिनीबरोबर निगडीत राहायला लागलं. आणि मग पहिल्यांदा काय झालं तर जमिनीवरती माणसाची ओनरशिप आली. म्हणजे आता मी इकडे पेरणी केली आहे त्यामुळे ही जागा माझी, याचा पुढे जे काय याच्यातनं उत्पन्न मिळेल, जे काय मिळेल ते माझंच राहणार. आणि असं आपण निसर्गाला प्रायव्हेटाईज करायला सुरुवात केली. मग आधी निसर्ग पब्लिक होता, कुठेही जावं, कोणीही जावं, मारामारी करावी, त्याला हुसकून लावावं, इकडचं खाद्य घ्यावं वगैरे वगैरे. त्यावेळेस भरपूर मारामाऱ्या होत होत्या एकमेकाच्या, इंटर ट्राईब. पण शेतीमध्ये हे मोठं झालं की मॅन वॉज लॉक्ड टू अ पीस ऑफ लँड. हा एक मोठा बदल झाला. त्याच्यानंतर दुसरा काय मोठा बदल झाला की गोड्या पाण्याची आपली मागणी प्रचंड प्रमाणात वाढायला लागली. कारण शेती ही पूर्णपणे गोड्या पाण्यावर चालते. पूर्वी जिथे आपण समुद्राच्या काठी माणूस राहायचा किंवा थोडासा आतमध्ये यायचा, तर आज आपण नदीच्या काठी जायला लागलो आणि नदीच्या काठचा पूर्ण प्रदेश भरून जायला लागला शेतीने. शेतीची तिसरी मोठी गोष्ट जी झाली ती म्हणजे आपल्याला अतिरिक्त उत्पादन भरपूर मिळालं. म्हणजे शेतीमध्ये जर आपलं एखादं कुटुंब असेल आणि एखादा समजा एक अर्धा एकरची जमीन असेल, 1 एकरची जमीन असेल, तर त्यातनं जे मिळणारं खाद्य आहे ते एका कुटुंबाच्या पेक्षा कित्येक पट जास्ती असतं. त्यामुळे अतिरिक्त उत्पादन मिळायला लागलं आपल्याला, ज्या उत्पादनामुळे आपलं रोजचं सकाळी बाहेर जाऊन अन्न शोधा, हंटिंग गॅदरिंग करा, हे सगळं संपून गेलं. मग आपण आता सुखवस्तू झालो. आणि अतिरिक्त उत्पादनातनं 2 गोष्टी परत झाल्या. पहिली गोष्ट म्हणजे काय झाली की आपल्याला भरपूर वेळ मिळाला. आणि ह्या वेळामुळे मग साहित्य, कला, म्युझिक,
मॅथमॅटिक्स, फिजिक्स या सगळ्या गोष्टींचा हळूहळू विचार व्हायला लागला, प्रसार व्हायला लागला आणि त्याच्यात आपला वैचारिक प्रगती होत गेली. कारण केवळ का तर अन्न सुरक्षा मिळाली आपल्याला. त्यामुळे अन्न सुरक्षा हा मोठा मानवी संस्कृतीला उपयोग झाला याचा, शेतीचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अतिरिक्त उत्पादनाची काय झाली, की अतिरिक्त उत्पादन माझ्याकडे किती आहे, तुझ्याकडे किती आहे, याचा अर्थ काय रे बाबा, की मी किती तुझ्यापेक्षा श्रीमंत आहे. म्हणजे जर माझ्याकडे अतिरिक्त उत्पादन 1 टन असेल आणि तुझ्याकडे 500 किलो असेल, तर माझ्याकडे 1 टन समजा ज्वारी असेल किंवा नाचणी असेल, हे वस्तू विनिमय बार्टर करून मी मला ज्या हव्या त्या गोष्टी घेऊ शकेन. तुझ्याकडे 500 किलो आहे, त्यामुळे तू कमी घेऊ शकशील. म्हणजे मग काय झालं, की अतिरिक्त उत्पादन कोणाकडे किती आहे ही एक प्राथमिक स्थिती होती वेल्थची, म्हणजे संपत्तीची. त्यामुळे मग समाजात फरक व्हायला लागला. आता माझ्याकडे 1 टन आहे, तुझ्याकडे 500 किलो आहे, त्यामुळे मी तुझ्यापेक्षा श्रीमंत आहे. आणि मग हे अतिरिक्त उत्पादन किती जास्त आहे हे कशावर ठरायला लागलं? लँड ओनरशिपवर. म्हणजे मग माझ्याकडे 1 एकर आहे आणि तुझ्याकडे 500च, अर्धाच एकर आहे, म्हणजे मी तुझ्यापेक्षा जास्ती श्रीमंत आहे. किंवा अजून दुसऱ्या कोणाकडे 10 एकर आहे, तर तो आपल्या दोघांच्याही पेक्षा अधिक श्रीमंत आहे. असं वर्गीकरण होत गेलं. आणि जे श्रीमंत लोक होते ते नदीच्या काठची जागा एकत्र करून त्याच्यावरती शेती करून जास्तीत जास्त श्रीमंत होत गेले. नदीच्या काठी वसाहती आल्या, मोठे मोठे सिव्हिलायझेशन तिकडे बसली. टिग्रीस, युफ्रेटिस, व्होल्गा, गंगा, सरस्वती, सांगपो, नाईल, ॲमेझॉन अशा वेगवेगळ्या नद्यांच्या काठावरती ह्या सगळ्या संस्कृत्या बसायला लागल्या. शहरं मोठी झाली. आणि मग पहिली गोष्ट काय जरूर पडली, की पाण्याचं नियोजन. आणि पाण्याच्या नियोजनामुळे गव्हर्नन्स ही गोष्ट आली मानवी जीवनात. त्याच्या आधी काहीच, म्हणजे मी म्हटलं तसं, की सगळा निसर्ग मुक्त होता. कोणी जाऊन काही घ्यावं, कसंही करावं, कुठल्याही जागेवर बसावं. आता निसर्ग मुक्त राहिला नाही. आता जमीन मालकी आली. आता पाण्याची गरज भासली, कारण अतिरिक्त उत्पादन म्हणजे संपत्ती होती. त्यामुळे प्रत्येकाला अतिरिक्त उत्पादन वाढवायचं होतं. प्रत्येकालाच पाण्याची गरज जास्ती वाढायला लागली. आणि असं झाल्यावरती गव्हर्नन्सची रिक्वायरमेंट आली. आणि गव्हर्नन्स आल्यावर मग शहरीकरण आलं, मग सेंटर्स ऑफ पॉवर आले. अशा वेगवेगळ्या गोष्टी होत गेल्या. ह्या अशा मुख्य गोष्टी झाल्या. ढोबळमानाने आपण बघू, की व्यवहारात, व्यापारात आणि समाज व्यवस्थेमध्ये, की संपत्तीमुळे आपण वर खाली व्हायला. पण ह्याच्यापेक्षा जास्ती महत्वाची गोष्ट काय झाली, तर आपला आहार बदलला. मग आता आपण पूर्णपणे शिजवलेल्या अन्नाकडे गेलो. याच्या आधी भटक्या आणि विभुक्त जमातीमध्ये आपण सगळं काही अन्न आपलं शिजवलेलं नसायचं, कारण आपण गवतापासून मिळणाऱ्या बिया खायचो नाही. जेव्हा तांदूळ, गहू, ज्वारी, नाचणी, बाजरी अशा गोष्टी यायला लागल्या, तेव्हा त्या शिजवल्याशिवाय खाताच येत नाहीत. तुला नुसते तांदूळ दिले तर खाता येतील का? किंवा ज्वारी दिली तर खाता येईल का? तर शिजवायला पाहिजे ते. त्यामुळे मग आपला आहार जो आहे हा जास्ती शिजवलेल्या आहाराकडे जायला लागला. पूर्वी आपण कच्चं खायचो. पूर्वी मांस अर्थातच शिजवायचो, कारण मांस पचवायची आपल्या शरीराला ताकद नव्हती. आपण प्युअर कार्निव्होर असे नाही आहोत. आपलं जॉ स्ट्रक्चर बघितलं, आपला एलिमेंटरी कॅनॉल बघितला, आपला पोटाची रचना आणि इंटेस्टाईन बघितलं, ते प्युअर कार्निव्होरी नाहीये. त्यामुळे शिजवलेली कार्निव्होरच आपण आहोत. आणि दुसरं मग आपले जे जे शेतीमधनं मिळायला लागलं तोच जास्ती आहार व्हायला लागला. आणि तेव्हापासून, म्हणजे मी म्हटलं 13,000 वर्षापासून आजपर्यंत जर तुम्ही बघितलं, तर जगामध्ये आज आपण मोजक्या गोष्टींवर आपला आहार असतो. म्हणजे अगदी तुम्ही बोटावर मोजण्या इतकं 12 ते 15 गोष्टींवर सगळं जग चालतं. बटाटा असो, तांदूळ असो, गहू असो, काही फळं असो, अशा एक मोजक्या काही गोष्टींवरती आपण चालतो. पूर्वी जसं वैविध्यपूर्ण आहार होता आपला, त्यामुळे एक प्रकारची प्रतिकारशक्ती असायची, रोगप्रतिकारशक्ती असायची. आज ते खूप कमी झालंय. मायक्रो न्यूट्रियंट्स कमी मिळायला लागले आहेत आपल्याला. आणि आज ते बी बियाणं संकरित झाली याच्यामुळे तर आहेतच, पण जास्ती आहार आपला संकुचित झाला याच्यामुळे. तर हे मेजर चेंजेस असे म्हणता येतील ऍग्रिकल्चरमुळे मानवी जीवनात आलेले. आणि सर, तुम्ही पुस्तकात औद्योगिक क्रांतीबद्दल लिहिले आहे. औद्योगिक क्रांतीमुळे कुठले बदल अर्थव्यवस्थेत घडले असे तुम्हाला वाटते? औद्योगिक क्रांतीमुळे संपत्ती कमावण्याच्या स्पर्धेत जमिनीचे महत्व कमी झाले आणि संपत्तीचे वितरण अधिक असमतोल होत गेले, असे तुम्ही म्हटले पुस्तकात. तर मी आता म्हटलं तसं, शेतीपासनं संपत्ती करायची तर जागा, आपल्या नावावरती असलेली जमीन वाढवायला लागते.
म्हणजे मी आता जसं म्हटलं की तुझ्याकडे 2 एकर आहे, माझ्याकडे 10 एकर आहे, तर माझ्याकडे जास्ती संपत्ती आहे. त्यामुळे मग संपत्ती जर वाढवायची असेल तर जमीन वाढवायला लागते. औद्योगिक क्रांतीने जमिनीचं महत्वच कमी करून टाकलं. म्हणजे आता जर तुझ्याकडे 1 एकर असली आणि त्याच्यामध्ये जर तू एक कारखाना काढलास, तर तुला जेवढं शेतीत मिळेल त्यापेक्षा कित्येक जास्ती उत्पन्न मिळू शकेल. त्या कारखान्याला तू ऑटोमेशन केलं तर अजून वाढेल. जर तू प्रॉडक्टच बदललं, म्हणजे समजा पूर्वी 1 एकरामध्ये तू सायकली बनवतोयस आणि तर किती सायकली बनवतोस त्या 1 एकराच्या जमिनीत, ते समजा तुला उत्पन्न त्याच्यापासून ₹1000 महिन्याला मिळेल. आता सायकली सोडून मोटरसायकल बनवायला लागला तर 10,000 मिळेल. मोटरसायकल सोडून गाडी बनवायला लागला तर 1,00,000 मिळेल. असं म्हणजे संपत्ती कमावण्याचं जे निर्बंध होतं जमिनीचं, ते निघून गेलं. त्यामुळे औद्योगिक क्रांतीमध्ये जे भांडवलदार होते, की जे इन्व्हेस्ट करू शकत होते, ते जास्ती संपत्ती कमवू शकायला लागले. आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांची संपत्ती मात्र वाढत नव्हती, कारण त्यांना फिक्स्ड वेजेस आपण ज्याला म्हणतो तसे व्हायचे. म्हणजे ते नोकर होते, त्यामुळे त्यांना पगार मिळायचे. आणि ते पगार काही दरवर्षी वाढायचे नाही 40 आणि 50%. ते काय किरकोळ, जेव्हा ते पूर्वी काय वाढवायचे आता माहिती नाही आपल्याला, पण एका प्रपोर्शनच्या वरती वाढत नाही. त्यामुळे मग हा समतोल बिघडत जातो आणि जे भांडवलदार असतात त्यांच्याकडे जास्ती पैसा जायला लागतो, कारण त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटची क्षमता असते आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधनं रिटर्न्स हे जास्ती यायला लागतात शेतीपेक्षा. आणि शेतीच्या अतिरिक्त उत्पादनाने काय झालं की खूप लोकांकडे संपत्ती आली, व्यापार वाढला. मग मग माझ्याकडे भरपूर ग्रेन्सचा साठा आहे. मग मी माझं मोठं घर बांधायला लागलो, फाउंटन्स, कारंजी, पुतळे, असं सगळं बांधायला लागलो, आर्ट, या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट्स व्हायला लागल्या. तर आपलं गरजेकडनं, पूर्वी ज्या गरजा आपण घ्यायचो व्यापारातनं, त्याच्याऐवजी आता वॉन्ट्सकडे गेलो, म्हणजे नीड्सकडनं वॉन्ट्सकडे जायला लागलो. आणि त्या वॉन्ट्स मग अनलिमिटेड असतात. नीड्स, गरजा ज्या असतात ह्या लिमिटेड असतात. मला एवढंच अन्न खाता येतं, मला एवढेच कपडे अंगावर घालता येतात, मला एवढंच घर पुरतं राहायला. पण नीड्सकडनं वॉन्ट्सकडे गेल्यावर मग मोठमोठं होतं. मग मला हे पाहिजे, तेही पाहिजे, घरही मोठं पाहिजे, कपडेही जास्ती पाहिजेत, स्विमिंग पूल पाहिजे, टँक्स पाहिजे, अशा गोष्टी. मग औद्योगिक क्रांतीनंतर ह्याच्यामध्ये ऍक्सिलरेटेड वाढ व्हायला लागली. मग इतका भरपूर सरप्लस पैसा यायला लागला की लोकांचं नीड्स आणि वॉन्ट्स सोडून लक्झरीजकडे जायला लागले. औद्योगिक क्रांतीमध्ये काय झालं की औद्योगिक क्रांती साधारण 1600 साली सुरू झाली, म्हणजे अगदी प्राथमिक प्रमाणात. 1700 साली त्याच्यात ऍक्सेलरेशन झालं. आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी झेप त्यांनी जी घेतली ती 1900 साली. पण त्याच्या आधी औद्योगिक क्रांती वॉज ऍक्च्युअली फीडिंग वॉर्स. म्हणजे त्याच्यामध्ये एक, मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या एक गरजा आणि वॉन्ट्स जे असतात ते एक लिमिटेड असतात, त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण काही घेऊ शकत नाही. पण औद्योगिक क्रांतीमधनं आपण सर्वात मोठं काय करायला लागलो तर शस्त्राचा साठा, दारू गोळा, वेपन्स, रायफल्स, बंदुकी, टँक्स, सबमरीन्स, ह्या सगळ्या अशा गोष्टी बनवायला लागलो. आणि त्याचं कल्मिनेशन जे झालं हे वर्ल्ड वॉर 1 मध्ये झालं. म्हणजे एवढा असंतोष होता युरोपमध्ये. सुरुवातीला चर्चच्या विरुद्ध होता, नंतर मग घराणेशाहीवरती होता, मग किंगडम्सवरती होता, अशा वेगवेगळे फ्रेंच रेव्होल्युशन झालं. त्या सगळ्यांच्या मध्ये नंतर कल्मिनेशन जे झालं ते वर्ल्ड वॉर 1 मध्ये झालं. आणि वर्ल्ड वॉर 1 प्लेस्ड अ ग्रेट डिमांड ऑन इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. मग त्याच्यामध्ये खूपच गोष्टी बनायला लागल्या. आणि अशा पद्धतीने मग ब्रिटिशही तेव्हा आलेले होते. म्हणजे 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी आली होती आपल्याकडे. 1600 साली तिकडनं ते म्हणजे आले. ते आधी पूर्वी ते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही व्यापारासाठी आलो, आम्हाला तुमच्या इथले मसाले न्यायचेत. आणि ते सुरुवातीला तसंच केलं, पण इकडे आल्यावर त्यांना लक्षात आलं की फ्रेंच लोक, पोर्चुगीज लोक हे आधीच येऊन बसली आहेत, डच लोक आधी येऊन बसली आहेत. मग त्यांच्याबरोबर त्यांचे वादविवाद सुरू झाले, मारामाऱ्या सुरू झाल्या. असं करून म्हणजे भारताच्या वरती व्यापार सोडून त्यांचं लक्ष गव्हर्नन्सकडे जायला लागलं. म्हणजे आपण जर देशाचा ताबा घेतला तर ह्या फ्रेंच आणि डच आणि पोर्चुगीज लोकांना आपण काबूत ठेवून आपणच सगळा इकडनं माल नेता येईल असं त्यांचं झालं. त्याच सुमारास साधारण इंडस्ट्रियल रेव्होल्युशन होतं. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आपल्याला माहिती असेल की 3-4 गोष्टींवर अवलंबून होतं. पहिलं म्हणजे आपल्याला कोळशाचा मोठा साठा मिळालेला होता, लोखंड मिळालेलं होतं,
खनिज. आणखीन स्पिनिंग जेनी तयार झाली. ती स्पिनिंग जेनी म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधली एक ऑटोमेशन असतं, ज्याच्यामुळे लवकर कापड निर्माण करता येतं, धागा आणि कापड. आणि त्याच्या पुढे आपल्याला स्टीम इंजिन मिळालं होतं. स्टीम इंजिननी आपल्याला पाण्याची ताकद आणि वाफेची ताकद कळली होती. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींनी इंग्लंडमध्ये मँचेस्टर, लिव्हरपूल, लंडन या गावांमध्ये कॉटन मिल्स आल्या आणि कापड कापड बनवायचे कारखाने आले. पण हे सगळं आलेलं असताना इंग्लंडमध्ये कापूस काही उगवायचा नाही, कारण ते अतिशय समशीतोष्ण आणि थंड हवेचं ठिकाण. तिकडे कापसाचं प्रकृतीच नाही तिकडे. तर कापूस त्यांना कुठे मिळाला? भारतात मिळाला. आणि हे त्यांना लक्षात आल्यावर त्यांनी मसाले बिसाले सगळं बाहेर ठेवलं आणि पहिल्यांदा काय केलं, तर आपली जी पूर्वी सबसिस्टन्स फार्मिंग होती, ती शेती जी होती ती बंद करून कापसाकडे वळवायला लावले ते. आणि ह्यासारख्या अनेक गोष्टी आल्या. मग ह्याला मी नॉन फूड प्रोडक्शन म्हणतो, की कापूस आला, चहाची पत्ती उगवायला लागले, कॉफी, रबर प्लांटेशन करायला लागले, तंबाखू घ्यायला लागले, साखर, शुगर केन घ्यायला लागले, इंडिगो घ्यायला लागले, ज्यूट घ्यायला लागले. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, दीज वर फीडिंग इन टू दर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. तर दे ऍक्च्युली वॉन्टेड टू मेक इंडिया ॲज अन ॲग्रिकल्चरल बॅकयार्ड फॉर दर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन. म्हणजे आपण म्हणजे त्यांचे औद्योगिक क्रांतीचा कच्चा माल पुरवठा करणारा देश होतो. आणि त्यामुळे आपली खाद्यपदार्थ, अन्नाची शेती ही अन्नेतर शेती व्हायला लागली. मी जसं म्हटलं तसं, की चहा काही खाद्य नाहीये, त्याच्यावरती औद्योगिक प्रक्रिया करून मग ते पेय तयार होतं. कॉफी काही खाद्य नाहीये, रबर काही खाद्य नाहीये, ज्यूट नाहीये, कापूस नाहीये, शुगर केन नाहीये. ह्या सगळ्या इंडस्ट्रियल रॉ मटेरियल्स आहेत. आणि हे इंडस्ट्रियल रॉ मटेरियल्स तिकडे जायला लागले. मग आपली शेतीची जमीन जी आहे ती ह्या कारणासाठी वापरायला लागली. असं होत 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 ब्रिटिश लोकांनी हळूहळू आपल्या देशावर कब्जा केला आणि त्यांच्या इंडस्ट्रियल रेव्होल्युशनला फीडिंग सुरू केलं. आणि अर्थातच त्याचा मोठा परिणाम जो झाला, तो आपल्याकडे अन्न सुरक्षा जी पूर्वी होती ती कोलमडायला लागली. आणि तुम्हाला आठवत असेल की बेंगाल फॅमिन, त्यानंतर कित्येक असे फॅमिन्स येऊन गेले, कित्येक अशी संकट आपल्यावरती येऊन गेली, ज्याच्यामध्ये अन्न पुरवठाच कमी पडत गेला. आणि सर, तुम्ही पुस्तकात मार्क्सवादाबद्दल लिहिले आहे. तर तुमचे मार्क्सवादाबद्दल काय मत आहे? हे उत्पादन साधनांवर वैयक्तिक मालकीऐवजी सामाजिक मालकी ठेवणे अशा प्रकारचा पर्याय मार्क्सवादाने भांडवलशाहीला दिला होता. आणि 20व्या शतकात अनेक देशात मार्क्सवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. तो आता कमी झालाय. तर मार्क्सवाद म्हणजे कम्युनिझमचे सुरुवातीची जी बीज होती ती मार्क्सने कशी रोवली? कारण मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स हे दोघं होते, कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स, हे नंतर मित्र झाले. तर फ्रेडरिक एंजल्स मँचेस्टरला जाऊन राहिला आणि 2 वर्ष त्यांनी तिकडे काढली. आणि त्याला लक्षात आलं की भांडवलशाहीमध्ये कामगाराचा पिसून उपयोग करून घेतला जातो आणि भांडवलदार हा प्रचंड श्रीमंत होत जातो आणि कामगार काही श्रीमंत होऊ शकत नाही, कारण त्याचा पगार ह्या माणसांच्या हातात असतो आणि त्याची कंडिशन हॉरिबल होते. म्हणजे लिव्हरपूल, मँचेस्टर, लंडन ह्या सगळ्या ठिकाणी इंग्लंड मधल्या खेड्या पाड्यातनं लोक आली होती आणि त्यांना तिकडे ह्या मोठ्या शहरात राहायला जागा नव्हती, त्यामुळे त्यांनी झोपडपट्ट्या काढल्या होत्या. तर स्लम्सचा ग्रोथ इथे प्रचंड झाला. इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आणि स्लम्स हे डायरेक्टली कोरिलेटेड आहेत आणि कॉज इफेक्ट आहे. इंडस्ट्रियल रेव्होल्युशननी लेबरची मागणी वाढते, म्हणजे श्रमाची मागणी वाढते, आणि जेव्हा गावाकडनं लोक येतात तेव्हा त्यांना राहायची जागा नसते, तेव्हा ते स्लम्स वाढतात. तर हे त्याला दिसलं होतं आणि स्लमचे कंडिशन्स अत्यंत खराब होते. इथे रोगराई पसरायची, लहान मुलांना इथे काही शाळा नसायच्या, बुजुर्गांसाठी हाल व्हायचे, अशा सगळ्या कंडिशन्स होत्या. आणि मग मार्क्सनी खूप मोठे एसेज लिहिले त्याच्यावरती. द कंडिशन ऑफ वर्कर्स इन मँचेस्टर नावाने, असंच काहीतरी नाव आहे, मी आता विसरलो, त्या नावाचे एसेज लिहिले आणि ते मार्क्सनी वाचले. आणि मार्क्स स्वतः त्याच्यावरती खूप कॉमेंट्स तेव्हा करत होता. मग त्यानंतर हे दोघं एकत्र आले आणि त्यांनी काही की त्यांच्या थिअरीज मांडल्या की भांडवलशाहीला पर्याय काय आहे. तर एक पर्याय त्यांनी दिला की असं प्रायव्हेट ओनरशिपपेक्षा पब्लिक म्हणजे कोऑपरेटिव्ह ओनरशिप अशी घ्यावी. तर कम्युनिझम, मार्क्स आणि एंजल्सचा जो कम्युनिझम आहे तो खऱ्या अर्थाने कुठल्याच देशामध्ये पाळला गेला नाही. सोशलिझम पाळला गेला, विच वॉज सिमिलर टू कम्युनिझम बट नॉट एक्झॅक्टली व्हॉट कम्युनिझम वॉज. आणि त्याच्यामध्ये असं प्रायव्हेट ओनरशिपकडनं पब्लिक ओनरशिपकडे कोणी गेलेलं नाही. आणि आजही ज्या कम्युनिस्ट कंट्रीज आहेत
त्याही त्यांनी काही इकॉनॉमी कम्युनिस्ट केलेली नाही. ते फ्री मार्केट इकॉनॉमी मध्येच आहेत. किंवा आपल्याकडे केरळ आहे किंवा वेस्ट बेंगॉल आहे, ते कम्युनिस्ट जरी डॉमिनंट असला तरी कुठल्याही यांनी कम्युनिस्ट अर्थव्यवस्था घेतलेली नाही. ही अर्थव्यवस्था ही फ्री मार्केट इकॉनॉमीच आहे. पण मग मार्क्सवाद म्हणजे काय, तर माझा मी अनर्थशास्त्रामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या त्या मार्क्सच्या लेबर व्यतिरिक्त विचारावरती लिहिलाय. आणि अर्थातच त्या काळामध्ये औद्योगिक क्रांतीमुळे कामगारांवर प्रचंड अत्याचार होते, गरिबी त्यांच्यातच होती आणि रोगराई पसरणं हे सगळ्या गोष्टी त्यांच्यातच होत्या. त्यामुळे त्यावेळेस कळीचा प्रश्न जो होता तो कामगारांचा होता. पण मार्क्सनी फक्त कामगारांच्या बद्दल लिहिलं नाही किंवा फक्त भांडवलशाही विरुद्ध लिहिलं नाही, त्यांनी इकॉलॉजीवरती पण खूप लिहिलं. इकॉलॉजी म्हणजे परिसरशास्त्र म्हणा किंवा पर्यावरणशास्त्र म्हणा, असं त्या याच्यावर खूप लिहिलं. आणि त्या विचाराचं मी इथे ह्या पुस्तकात मांडणी केली की कशा पद्धतीने मार्क्सनी सांगितलं. मी आता उदाहरणार्थ फार सोपं सांगतो. आजकाल हल्ली सर्क्युलर इकॉनॉमी हा फार प्रचारात आला असेल, तुम्ही ऐकलं असेल ना, की सर्क्युलर इकॉनॉमीकडे जायला पाहिजे. तर मार्क्सनी सर्क्युलर इकॉनॉमी हा शब्द वापरला नाही, पण त्यांनी लिनियर काय आहे हे दाखवून दिलं. म्हणजे आज आपण कसं म्हणतो की अर्थव्यवस्थेमध्ये टेक, मेक, यूज, थ्रो. टेक म्हणजे काय, जमिनीतनं काढायची खनिज. मेक म्हणजे त्याच्यापासून काहीतरी वस्तू बनवायची. यूज म्हणजे ती वस्तू वापरायची आणि थ्रो ती फेकून द्यायची. ही लिनियर इकॉनॉमी. ह्या लिनियर इकॉनॉमी मधनं खनिजाचा उपसा होतो आणि त्याचा कचरा तयार होतो. त्याला काय 1-2 वर्ष लागतात, 10 वर्ष लागतात, जसा वापर होईल तसा. पण ही लिनियर इकॉनॉमी आहे. तर ह्या लिनियर इकॉनॉमीचं सर्वात मोठं उदाहरण जे आहे ते मार्क्सने दाखवून दिलं की ते शेतीमध्ये आहे. आणि मार्क्सने काय सांगितलं की शेतीत कसा लिनियर फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स म्हणजे पोषण द्रव्यांचा एकरेषीय प्रवास होतो. तो कसा होतो की खेड्यापाड्यातून शेती होते, तिकडनं अन्न काढलं जातं, ते शहरात जातं, शहरामधला माणूस ते अन्न खातो, त्याची विष्ठा होते, ती विष्ठा जाते पाण्यामध्ये, पाण्यातनं नदीत जाते, नदीतून समुद्रात जाते. त्यामुळे हे पोषण द्रव्य खेड्यामधनं समुद्रात जातात आणि समुद्रामध्ये ते प्रदूषण होतं. तर हे एक प्रचंड मोठं त्यांनी सत्य जगासमोर दाखवून दिलं आणि ह्याला रॉबरी ऑफ द सॉइल असं म्हटलं गेलं. की आपण शेतकऱ्यांच्या मार्फत आपण शेतीतनं पोषण द्रव्य काढून घेऊन समुद्रात प्रदूषण वाढवतो. तर हे तो म्हणाला की सर्क्युलर आणलं पाहिजे. आणि हे कसं करायचं, तर ते डिसेंट्रलायझेशन. त्यामुळे डिसेंट्रलायझेशन या अशा गोष्टीबद्दल बरंच मेटाबॉलिक रिफ्ट त्यांनी सिद्धांत मांडला होता. अशा अनेक गोष्टी मार्क्सनी इकॉलॉजी आणखीन पर्यावरण वरती लिहिल्या होत्या. पण दुर्दैवाने त्या गोष्टी पुढे आल्या नाही, कारण त्यावेळेस कळीचा मुद्दा मी म्हटलं तसं हा कामगारांचे प्रश्न होते. त्यामुळे लेबर रिलेटेड त्याचे जे विचार होते ते जास्ती प्रसिद्ध झाले. पण हे विचारही तितकेच प्रगल्भ आहेत आणि खूप महत्वाचे आहेत.